पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बळवंतराव संताप करून हाती काही लागणार नाही। थांबा जरा। त्यांचे नाव काय? काकू, त्यांचे नाव सांगा। माधवराव। माधवराव! बळवंतराव ऐका ना। हो माधवराव! कोण आहे? कुणास चरबी चढली? तू एकदा धडा शिकवला तरी अद्दल घडली नाही तुला, आणि तोंड काळं करायला सांगितलं तर परत इथे आलीस। आणि हे दोन उपटसुंबे कोण आणलेस? तुला काय वाटलं त्यांना मी घाबरेन? अजिबात नाही। चल निघ इथून। निघत नाही म्हणजे काय? बळवंतराव काय करतो? एका विधवा स्त्रीवर हात उचलण्यात तुला भूषण वाटते, पुरुषार्थ वाटतो। एवढी धमक आली कुठून? आली कुठून एवढी धमक? वहिनी, तुम्ही थांबा। काय चुकले त्यांचे? या घरातल्या प्रत्येक माणसावर, प्रत्येक वस्तूवर, अगदी प्रत्येक विटेवर त्यांनी जीव लावला। हे तुझ्यासारख्या व्यक्तीने घराबाहेर काढून सुद्धा खितपत न पडता स्वाभिमानाने त्या उभ्या राहिल्या। हे आणि काय म्हणाला होतास? पायताण पायाखालीच राहते, होय ना? परत जर काकूंच्या वाटेला गेलास, तुझी कातडी सोलून त्याचे पायताण करीन मी, समजले? सोडा 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 मला। तुम्ही मला गुंडांसारखं असं वागणूक देऊ शकत नाही, मला घाबरवू शकत नाही। मी कायदेशीर तक्रार करीन तुमची। तुम्ही मला ओळखलेलं नाही अजून। मी भीक घालत नाही तुम्हाला। कायद्याची भाषा कुणाला सांगतोस? तुला जेवढे शब्द माहित नाहीत तेवढी कायद्याची कलम मला पाठ आहे, समजले? कायद्याची धमकी मला द्यायची नाही। बळवंतराव, जाऊ दे ना, शेवटी आपलेच आहेत ना। ही माणसे कोणाचीही नाही, मुळात ही माणसेच नाहीत, पशु आहेत, पशु, दैत्य आहेत। या अशा देवी समान स्त्रीला अमानुषपणे वागवणारा तू, तिला तुमची सर्वाधिक गरज असताना तिचे हाल हाल करणारा तूच, आणि तुमच्याशिवाय ती सन्मानाने जगत असताना तिच्या जीवावर उठणाराही तूच। का क्षमा करावी तुला? का तुला जिवंत ठेवावे? तुझी कुर्मी आज जमीनदोस्त करतो मी, आले का लक्षात? जे अन्न खाऊन लोक पोट भरतात त्याचा तू अपमान केलास, या माऊलीचा तू अपमान केलास। आणि तुला कायद्याची भाषा समजते ना? कायदेशीररित्या तुझ्यावर फौजदारीच दाखल करतो। आयुष्यभर जेव्हा तुरुंगात सडेल तेव्हा याला माणसांची किंमत कळेल। अगदी बरोबर आहे बळवंतराव। आणि काकू, या घरात कायद्यानुसार जे तुमच्या हक्काचं आहे ते सर्व तुम्हाला मिळणार आहे। हे बघा, मला काही नको। हा तुमच्या अस्मितेचा आणि अधिकाराचा प्रश्न आहे काकू। या घरात जे काही आहे त्याच्यावर याचा अधिकार नाही। याला असे फरफटत नेऊन याच्यावर गुन्हा दाखल करायला हवा। चल चल आत्ताच्या आत्ता बाहेर। सोडा त्यांना, सोडा त्यांना, मी माफी मागते। पदरते ताई, तुम्ही बाजूस व्हा। पाय धरायचेच तर त्यांचे धरा ज्यांना तुम्ही घराबाहेर काढलेत। माणुसकी मेल्यावर जागे होण्यात काय हाशील आहे?
आता वेळ गेल्यावर डोळे ओले करून होणार काय? वहिनी, आमचं चुकलं. तुम्हाला काय हवं ते द्यायला तयार आहोत. नाही, हे घरदार जे काय सगळं आहे ते सगळं तुमचंच आहे. पैसा अडका सगळं सगळं तुमचं आहे. संधी होती तेव्हा जर विवेकाने वागला असतात तर आज ही वेळ आली नसती तुमच्यावर. काकू, इतके कष्ट सोसूनही ताठ मानेनं जगत आहात तुम्ही. होय, स्त्री ही अत्याचार सहन करणारी नसून शेवटपर्यंत लढणारी असते. याचे मूर्तिमंत उदाहरण आहात तुम्ही. नाही मुलांनी, तुम्ही आहात म्हणून नाही तर आणखीन किती उपकार करणार हो माझ्यावर तुम्ही. हात जोडू नका काकू. उपकार नव्हे, हे कर्तव्य आहे आमचं. आईवर होणारे अत्याचार आम्ही सहन करणार नाही. मग ते या माऊलीवर तिच्याच माणसांनी केलेले असोत किंवा या भारत मातेवर इंग्रजांनी केलेले जुलूम असोत. सहन केले जाणार नाहीत. काय हो, काय झालं? अहो हे बघा ना, अजून आले नाहीत. अहो येतील, केवढी ती चिंता. केवढी रात्र झाली ताई, एवढा उशीर नाही होत. आणि त्यातून ते आज जानकी काकूंच्या दिराशी वाद झाला ना, ह्या अशा काही घटना घडल्या ना की मला चिंता वाटते. तुम्ही कशा काय शांत? सुरुवातीला व्हायचा मलाही त्रास, मग नंतर सवय झाली. आणि आता तर काय, इतका मोठा उद्योग सुरू करतात ना, त्याची जुळवाजुळव चालली आहे सगळी. उशीर व्हायचा आज. मोठा उद्योग कोणता? अहो असं काय करताय? ही सारी जण मिळून वृत्तपत्र नाही का सुरू करणार आहेत? भाऊजी बोलले नाहीत का काही? नाही. खरंच नाही बोलले? भाग्यवान आहात तुम्ही ताई. नाही, तुमचे यजमान तुम्हाला सगळं काही सांगतात. आमचं आयुष्य गृहीत धरण्यात जाणार बहुतेक. अगो बाई, तुम्हाला इतकं राग सुद्धा येतोय, ठाऊक नव्हतं मला. का नाही येणार राग ताई? नाही, इतकं काय काय घडतंय. एखादा माणूस, ते काय नाही, आज यांनी येऊच दे. चांगलं खडसावून जाब विचारणार आहे. बळवंतराव, हे लवकरात लवकर झालं पाहिजे. वहिनी, काय झालंय? अशा घाबरलायत का? तुमचे यजमानच आहेत, कुणी खवीच नव्हे. अर्थात हे आमच्याशी तसे वागतात कधी कधी. छे, काहीतरीच काय भाऊजी. नाही, तुमच्याशी असे कसे वागतील ना ते? तुम्हीच तर प्रिय आहात त्यांना. आम्ही म्हणजे काय? आम्ही म्हणजे काय? अहो वाक्य तरी पूर्ण करा. चला आवरून घ्या, मी पानं वाढायला घेते.
हो, मिस्टर डॅनियल, वेलकम. आज तुमची पावलं आमच्या घराकडे कशी वळली म्हणायची? Nothing special, Mr. Chiplonkar. I have come here to congratulate you. प्लीज हॅव अ सीट. Finally, you have succeeded to get a license to start a newspaper. I really appreciate the efforts you have put in to get it. थँक्यू मिस्टर डॅनियल. आता शत्रूकडूनच आमची प्रशंसा होते म्हटल्यावर आम्ही योग्य मार्गाने चाललोय असं म्हणायला हरकत नाही. Of course, Mr. Chiplonkar. But I'm a little worried about you. I know you are a good person. But the way you are putting your efforts in is not right. एवढी चिंता आणि तीही माझी. Tell me one thing, Mr. Chiplonkar. What you are going to achieve by doing all this? This newspaper, press, and that school. Your intelligence deserves more than all these activities. So, why don't you put your efforts in our favor? मिस्टर डॅनियल प्लीज. Mr. Chiplonkar, let me complete. Our government needs brilliant and intellectual people like you. I have an offer for you. I will recommend your name to our municipal council, and you will be able to live a happy and prosperous life. We will give you due respect for your intelligence. But there's one condition. You have to cut all your ties with that school, that press, and that man, Mr. Tirak, forever. आणलंस? माझं आंघोळीचं पाणी काढलंस का? पंचा कुठे गेला? पंचा कुठे आहे? Oh, meat.
काय हो, शास्त्री भाऊ आलेले नाहीत अजून? काही म्हणाले होते का? नाही हो, मगाशी मला वाटलं तास असेल त्यांचा, पण आज आलेच नाहीयेत बहुतेक. आणि असं न सांगता सुट्टी घेत नाहीत कधी. हो, म्हणूनच विचारलं. घरी सगळे अलबेल असले म्हणजे मिळवले. आपटे शास्त्री बुवा, बळवंतराव आगरकर, बळवंतराव, अभिनंदन अभिनंदन आगरकर, अभिनंदन अभिनंदन. आपटे झाले काय? अहो, कामगिरी फत्ते, आपण गड सर केला. काय सांगता काय? हो, छापखाना मिळाला? हो हो. आणि इतर यंत्रणा त्याचे काय? मी सगळं मी आधी पाणी पितो. वा 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 नामदोशी, सगळं काही मिळालं. अहो, आपण गड सर केला. ते किरण छापखान्याचे मालक, त्यांच्याशी काही महिन्यांपासून बोलणी सुरू होती. त्यांना म्हटलं, तुमचा छापखाना बंदच पडलाय तर तो आम्हाला द्या स्वस्तात. त्याची किंमत ते ठरवत होते. आणि आपले केशवराव साठे त्यांना भेटून त्यांच्याकडून सगळी छपाईची यंत्रणा सामग्री अगदी स्वस्तात आपल्याला मिळतीये, फक्त 4,500 रुपयात. वा 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 वा, उत्तम बातमी दिलीत. अगदी सगळे आपल्या बाजूनी आहे. आपले सगळे प्रश्न सुटलेत, जागा मध्यवर्ती भागात आहे. पण आपण जो खर्चाचा अंदाज काढलाय त्याच्यापेक्षा ही रक्कम अधिक होती. होय, 5-6 हजाराच्या वर रक्कम जमवावी लागेल नामजोशी. नाही, पण मी काय म्हणतो, आतापर्यंत इतर सर्व जुळून आलंय, हे पण नीट जुळेल. कामास प्रारंभ होईल हे महत्वाचं. हो, त्यात दुमत नाहीच. मला फक्त वाटतं ही सुवार्ता ऐकायला शास्त्री बुवा कसे नाही गेले, कुठे कोणास ठाऊक. अहो, त्यांच्या मंडळी कोकणात नाहीत का गेल्या? म्हणाले होते ते. पण आता ते त्यांच्या पाठोपाठ कोकणात गेलेत की नाही हे काही ठाऊक नाही. नाही, पण इकडे एवढी धावपळ चालू असताना असे अचानक कसे जातील? अहो वहिनी, पुरे आता. माझ्या समोर हे असं रडून काही उपयोग आहे का? निदान त्यांच्या समोर टिपं गाळली असती तर त्यांना कळले तरी असते. काही नाही, दगडाला काही पाझर फुटत नाही तेच खरंय. इतके दिवस मी बोलत नाही यांच्याशी. लक्षात आलंय, हे म्हणजे आपणच रागवायचं आणि आपणच शिक्षा सहन करायची. जाऊ दे, मी तरी कशाला काही बोलते. बर, तेवढं मीठ टाकताय का यात? आज मीठच जास्त टाकलं आमटीत, चांगले 4 चिमटीभर जास्त. थांबा, इथे ठेवा ती वाटी अगोदर. ठेवा भाऊ, मी घालून घेते माझे. निदान एखाद्याने हे तरी विचारलं असतं, इतके मीठ का टाकले आमटीत? नाही म्हणजे तेव्हा तरी समजलं असतं ना, आपली बायको काय आपल्याशी बोलत नाही, ती रागवली आपल्यावर, हे तरी समजलं असतं. पण मग विचारलं की नाही त्यांनी, चिडलात का म्हणून? छे, ते तसं काही वाटत नाही ना आम्हास. ताई, आज खारट आमटी प्यायले होते. शांत व्हा. अहो, सध्या किती फरफट चालू आहे या दोघांची, बघतोय ना आपण. त्या कागदांच्या प्रकरणामध्ये इतके व्यस्त असतात, खायची निजायची जरा म्हणून शुद्ध नाही अगदी. खरंच ध्यानात नसेल आलं त्यांच्या. ते काही नाही, जे हवं असतं ते बरोबर ध्यानात असतं ह्यांच्या. आमच्या मनाला कुठे कोण किंमत देते? चिडा, बोला, बोलू नका, नाही आमच्याकडे कोण लक्ष देते? असं नाही हो. तुम्हाला सांगू का, मामनजी मला एकदा म्हणाले होते, आमचे हे की नाही अगदी नारळासारखे आहेत. वरून कोरडे दिसतात पण आतून तितकेच मधुर, ओलाव्याने भरलेले. भाऊजींचं सुद्धा तसंच आहे. आता त्यांना जर तुमचं मन दुखवायचं असतं तर एवढी खारट आमटी अशी प्यायले असते का? सरळ टाकून दिली असती आणि निघून गेले असते. पण नाही ना केलं त्यांनी तसं. मग अहो, रागात सुद्धा माया असते दडलेली.
हे म्हणजे आपणच आपली समजूत काढून घ्यायची. तेच तर करत आले मी ताई. काही केल्याने फरक पडलाय यांना. ताई, यांना हा अबोला पण आवडू लागला तर काय? मग काय करायचं मी? अहो ताई, माझं काही चुकलं का? चुकीचं वागले का मी? ताई, ताई का तुम्ही? अहो, वहिनी. कठीण आहे बाई.